गुंजेवाहीत वाघाचा हैदोस, मोहफुले वेचणाऱ्या महिलेचा बळी, 18 दिवसात दुसरी घटना। चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले असून सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही शिवारात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका 65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। वत्सला ईश्वर वाडगुरे असे मृत महिलेचे नाव आहे। गेल्या 18 दिवसातील ही दुसरी घटना असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून वन विभागाच्या भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे। सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने वत्सलाबाई गावातील इतर महिलांसह सकाळी 6 वाजेच्या सुमारास खैरी महसूल शिवारात गेल्या होत्या। सर्वजण मोहफुले वेचण्यात मग्न असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने वत्सलाबाईवर अचानक झडप घातली। हा हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला। इतर महिलांनी आरडाओरड केल्यावर वाघाने जंगलात पळ काढला। विशेष म्हणजे 25 मार्च रोजी याच परिसरात बळीराम पेन्नाम वय वर्ष 65 यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जावे लागते, पण तिथे मृत्यू दबा धरून बसला आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करावे आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वन विभागाने घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविला। वनपरिक्षेत्राधिकारी अंजली बोरावार यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात 9 ट्रॅप कॅमेरे, 2 लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरा लावण्यात आला आहे। नागरिकांनी सतर्क राहून समूहाने शेतात जावे असे आवाहन त्यांनी केले आहे। मृतक महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।